आणि कशा पद्धतीने अमरावतीचा त्या दिवशीचा अमरावती फायनान्स जो ट्विटरवर ट्रेंड चालत होता आणि काय इनपुट्स तुम्हाला मिळाले, यामध्ये कोण कोण सहभागी आहे? खरा हा पूर्वनियोजित प्लॅन दिसतो आहे. कारण अमरावती हॅशटॅग अमरावती व्हायलन्स हा जो हॅशटॅग चालला 12 आणि 13 तारखेला, त्याचे काही मिनटातच जवळपास 4,000च्या वर ट्विट्स झाल्या होत्या आणि अतिशय सगळं धक्कादायक आहे. आता एक सायबरचा सगळं मुंबई सायबरचा माझ्या हातामध्ये रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं आहे की हे पूर्वनियोजित व्हायलन्स अमरावतीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र जळवण्याचा प्लॅन त्या ठिकाणी होता. चुकीचे व्हिडिओ फैलवून चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी टाकून ब्लेम दुसरं कोणावर टाकून आणि मग त्याच्यामध्ये जे कोणीही कट्टरपंथी, म्हणजे माझं तर असा डाऊट येतो आहे की दोन्ही टाईपचे कट्टरपंथी एक दुसऱ्यांचे दोस्त आहे आणि ते हे सगळं करायचं प्लॅनिंग करतायत. खरं हे कट्टरपंथी पोलरायझेशन झाल्यानंतर फायदा कोणाचा होतो आणि त्याच लोकांनी हे सगळं केलेलं दिसतं आहे एकंदरीत.